सगळ्या आमदार खासदारांना विनंती आहे, नेत्यांना विनंती आहे की थोडं सहकार्य करा। मी एवढे पैसे आणतो, त्रास देऊ नका ठेकेदारांना की रस्त्याला क्रॅक गेला आणि खराब झाला तर तुला बुलडोझरच्या गाली टाकेन म्हणून। केली नाही, मी 50 लाख कोटी रुपयाची कामं दिली आहे। मी माझ्या बायकोचं घर तोडलं होतं रामटेकमध्ये, मी कोणाचं ऐकत नाही। मला पाटणे म्हणाले नगर परिषदेमध्ये पैसेच नाही, थोडं विष खरेदी करायला पैसे आहे का पाहून घ्या। माझे सगळ्या आमदार खासदारांना विनंती आहे, नेत्यांना विनंती आहे की थोडं सहकार्य करा। मी एवढे पैसे आणतो, त्रास देऊ नका ठेकेदारांना, मदत करा। या ठिकाणी ठेकेदार म्हणतात आम्हाला काम नाही करायचं। एक ठेकेदार काम सोडून पळून गेला होता। तुम्ही मदत करा, तुम्हाला जेवढा लागेल तेवढा पैसा मी माझ्या रस्त्यातून द्यायला तयार आहे। रस्ते विकासाच्या कामाकरता NHI मध्ये माझ्याकडे पैशाची कमी नाही आहे। जनतेचं सहकार्य, लोकप्रतिनिधींचं सहकार्य जर मिळालं, आणि रस्ते असे नाही, मी एकदा कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं सगळ्यांना की रस्त्याला क्रॅक गेला आणि खराब झाला तर तुला बुलडोझरच्या गाली टाकेन म्हणून। केली नाही, मी 50 लाख कोटी रुपयाची कामं दिली आहे, पण एकही कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याकरता माझ्या घरी यायची गरज पडली नाही। आणि म्हणून क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही करणार, चांगली कामं झाली पाहिजे। आता मी पाहिला रस्ता, हेलिकॉप्टर उतरल्यानंतर असा घाणेरडा रस्ता होता की बस, इकडे तिकडे लोक पाहत होते। मला वाटलं का लोक माझ्याकडे पाहून झाले, ते माझ्याकडे पाहत नव्हते, ते गड्ड्यात पाय पडते का बाहेर पडते म्हणून मागे पुढे पाहत होते। तो रस्ता मला वाटतं आपण मंजूर केला ना, तोच आहे का? वाशिम शहरातला कोणता रस्ता? वन टाइम इम्प्रूव्हमेंटमध्ये मला आता भावनाताईंनी पण मागणी केली आहे। वन टाइम इम्प्रूव्हमेंटमध्ये मी वाशिमचा जो जुना राष्ट्रीय रस्ता आहे तो सिमेंट कॉन्क्रीटचा बनवून देतो, चांगला लाईट लावून देतो, फुटपाथ करून देतो, अतिक्रमण काढावं लागेल। मी हिंदू असो, मुसलमान असो, जैन असो, ख्रिश्चन असो, भाजप असो, शिवसेना असो, मी माझ्या बायकोचं घर तोडलं होतं रामटेकमध्ये, मी कोणाचं ऐकत नाही। तुम्ही रस्ता मला अतिक्रमण काढून द्या, पुढले 50 वर्ष रस्त्यावर एकही गड्डा पडणार नाही, एवढा सुंदर रस्ता वाशिमला बांधून देईल। मला पाटणे म्हणाले नगर परिषदेमध्ये पैसेच नाही, थोडं विष खरेदी करायला पैसे आहे का पाहून घ्या। जर मार्केट उभे केली, उत्पन्नाचे नवीन सोर्सेस वाढवले तर नक्कीच आपल्याला मार्ग काढता येईल। आणि म्हणून हा वाशिम जिल्हा जो एक प्रकारे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, 465 शेतकऱ्यांनी 10 वर्षात आत्महत्या केल्या। ॲस्परंट डिस्ट्रिक्ट आहे, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कृषी, ग्रामीण 47 पॅरामीटरमध्ये मागे असलेला जिल्हा आहे, नीती आयोगाने सांगितलं। मी आज एवढीच विनंती करतो की मंचावरचे सर्व नेते मंडळी, सर्व पक्षाचे नेते मंडळी, आमदार, खासदार आणि तुमच्या माझ्यासमोर बसलेली सगळी जनता, विकास कामात राजकारण न आणता आपण सगळ्यांनी जर हे चित्र बदलवायचं ठरवलं तर निश्चितपणे हे बदलल्याशिवाय राहणार नाही। आणि या सर्व कामामध्ये पूर्ण ताकदीनिशी आणि शक्तीनिशी मी आपल्या सगळ्यांच्या मागे उभा राहील असा विश्वास व्यक्त करतो।